शेतकरी मित्रांनो, मी पंकज पतंगे, जैविक शेती मार्गदर्शक. आज आपण आलेलो आहोत चुंचा या गावामध्ये. शेतकरी आहेत शिंदे. तर त्यांनी मल्टीप्लायर 1 वर्षापासून वापरत आहेत. त्याला अनेक पिकावर असे बरेच काही रिझल्ट आलेले आहेत. तर आता मी जास्त काही सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याच तोंडून काय कशा कशा पिकावर त्यांना रिझल्ट आले हे आपण त्यांना विचारून घेऊ. तर नमस्कार काका. नमस्कार. तुम्ही सुरुवातीला कोण्या पिकाला मल्टीप्लायर वापरलं? आपण सुरुवातीला सोयाबीनला वापरलं होतं. अच्छा सोयाबीनला वापरल्यानंतर तुरीला पण ड्रिचिंग केली. अच्छा. पुन्हा गव्हाला घेतलं, हरभऱ्याला घेतलं, हां हां टरबूज लावलाय आपण एकरभर, टरबूजाला घेतलं, हां हां मिरची घेतली त्याच्यामध्ये आंतरपीक एकरभर, हं. त्याला घेतलं. हरभऱ्याला पण आता 2 स्प्रे झाले आपले. हरभऱ्याला पण 2 हो. स्प्रे झाले. चांगली ग्रोथ आहे त्याची बरं. आणि फुटवे पण चांगले आहेत. त्याची काही खुडणी केली नाही, काही नाही. आपण तरी बी फांद्या, मुळ्या हां याचे सगळे असं म्हणजे तजेलदार हरभरा आहे, टपोरे पानं आहेत. बरं. अन्नद्रव्य तुम्ही या हरभऱ्याला जे मल्टीप्लायर वापरलं आता, तर याच्यामध्ये मग समाधानी आहे समजा, समाधानी दरवर्षीपेक्षा हरभऱ्यापेक्षा हो. समाधानी आहे. आपण खताची बी एकच बॅग टाकली. हां. दरवर्षी आपण 2 बॅग, दीड किती बॅग एकरला टाकत 2 होतो. बॅग टाकत होते तुम्ही? एका एकरला दीड बॅग टाकत होतो. पण यावर्षी एकच बॅग टाकली एकच बॅग. खताची. अच्छा, ते हां. 20-20-0-13ची. हां. आणि त्याच्यासोबत आपण पेरणीमध्ये 1 किलो दिलं होतं. मल्टीप्लायर दिलं. हां, खतामध्ये मिक्स करून. बरं. आणि वरून 2 स्प्रे झाली आपली. एका 250च्या पॅकमध्ये आपण 10 पंप केले त्याचे आतापर्यंत. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही त्यांचा हरभरा एकदम असा सुंदर, झाडं पण मोठमोठाले झालेले आहेत आणि असा ग्रोथ पण चांगला आहे आणि फुलं पण जास्त आहेत त्याला. तर तुम्ही इतर शेतकऱ्यासाठी आता काय सांगू इच्छिता समजा? आपण इतर शेतकऱ्यासाठी काहीच नाही, पण प्रत्येकानं वापरायला पाहिजे. आपल्या जमिनीची पोत सुधारायली हां. आणि पीक पण चांगलं यायले, तजेलदार यायले अच्छा अच्छा. त्याला. आणि सोयाबीनमध्ये बी आपल्याला दरवर्षी 3-4 क्विंटल होत गेलं सोयाबीन. यावर्षी आपल्याला 7 क्विंटल झालं. अच्छा आणि यावर्षी हरभरा बी आपल्याला 10पर्यंत व्हायला पाहिजे. अच्छा अच्छा, अशी तुमची अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. पण रासायनिक च्या औषधीमध्ये याच्यामध्ये तुम्हाला बराचसा पैसा वाचला असं वाटतं की नाही? हो, बरेच पैसे वाचले आपले हां त्याच्यामध्ये. हां हां. आणि आपल्याला तुरीला वापरलं, तुरी बी दरवर्षीपेक्षा जास्त तुरं बी होणार आहे आपली. फुलगळ झाली नाही, ठीक आहे. काहीच नाही. असे म्हणजे दाणे बी टपोरे होते त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपले शिंदे आपलं मल्टीप्लायर वापरून बरेचसे काही सगळ्या पिकावर त्यांनी रिझल्ट घेतले आणि ते समाधानी आहेत. त्यांचा संदेश असा आहे दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी की प्रत्येकाने एक वेळेस अवश्य वापरून पाहायला पाहिजे आणि काळाची गरज आहे. जैविक शेती ही काळाची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. नमस्कार.